नमस्कार मित्रांनो, ई श्रम काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत। ई श्रम काढण्यासाठी तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स लागतील। त्यात पहिला आहे जो अर्ज करतोय म्हणजे अर्जदार, ज्याच्या नावाने तुम्हाला ई श्रम कार्ड बनवायचे त्याचे आधार कार्ड। दुसरं त्या रेशन कार्डला जो वारस त्यांनी लावलेला आहे किंवा लावणार आहे त्यांचं आधार कार्ड। 2 आधार कार्ड झाले, एक अर्जदाराचं आणि एक नॉमिनी म्हणजे वारसदार। तिसरं आहे तुमच्याकडे बँक पासबुक असणं गरजेचं आहे, जे तुमचं आधारशी लिंक असेल, बँक सीडिंग ही लिंक असेल ते तुम्हाला बँक पासबुक तिथं द्यायचे आहे। आणि चौथा आहे तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचे आहे, कारण ई श्रम कार्ड हे थंबने प्रोसेस खूप मोठी आहे। त्याचबरोबर ते थंबने ती जे सर्व्हर आहे ते डाऊन असते नेहमी, तर तुम्हाला एकदम सोपी OTP पद्धतीनेच तुम्हाला ई श्रम कार्ड काढायचं आहे। तर ई श्रम काढण्यासाठी तुमच्याकडे हे 4 डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे, तर तुमचे ई श्रम कार्ड लगेच त्वरित 15 मिनिटात तुमच्या हातात मिळणार आहे। तर चला मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।